स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघा 26 जानेवारी आपला आज 74वा प्रजासत्ताक दिन। प्रथमतः आपल्या सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा। आणि दरवर्षी जसं आपलं भारत सरकार हे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काय करतं तर पद्म पुरस्कार असतील किंवा शौर्य पुरस्कार असतील या पुरस्कारांची घोषणा करतं। आणि 2023 मध्ये कालच आपल्याला असं दिसतं की 25 जानेवारी रोजी सरकारनं काय केलं आहे 2023 साठीचे जे पद्म पुरस्कार आहेत आणि जे शौर्य पुरस्कार आहेत तर ते घोषित केले आहेत। तर या पुरस्कारांबद्दल आज आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत। आता हे जे पुरस्कार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। भारतीय लोकांना त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं आहे त्या कार्याची दखल घेऊन सरकार त्यांना सन्मानित करत असतं। आणि हे नागरी पुरस्कार आहेत की ज्यांना खूप मान दिला जातो। आता हे जे पुरस्कार आहेत तर ते परीक्षेच्या अनुषंगानेही खूप महत्त्वाचे ठरतात। तर 2023चे जे काही प्रमुख विजेते आहेत त्यांच्याबद्दल आज आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत। आता बघा जे काही पद्म पुरस्कार आहे त्याची जर आपण पार्श्वभूमी पाहिली, इतिहास पाहिला तर आपल्याला काय दिसतं की भारतात जे काही नागरी पुरस्कार आहेत आणि शौर्य पुरस्कार असे दोन प्रकारचे पुरस्कार दिसतात। उदाहरणार्थ बघा आपण जे नागरी पुरस्कार म्हणून त्या नागरी पुरस्कारामध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तर भारतातला पहिला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे बघा भारतरत्न। कोणता आहे भारतरत्न। तर दुसऱ्या नंबरचा पुरस्कार दिसतो पद्मविभूषण। दुसऱ्या नंबरचा कोणता आहे पद्मविभूषण। तिसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण। कोणता आहे पद्मभूषण। आणि चौथ्या नंबरचा येतो पद्मश्री। असे हे 4 नागरी पुरस्कार जे आपले भारत सरकार काय करत असतं देत असतं। हे झाले नागरी पुरस्कार। आणि असेच सरकारद्वारे शौर्य पुरस्कारही घोषित देतात। जसं बघा याच्यामध्ये आपण बघतो की परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र हे काय पुरस्कार दिसतात आपल्याला तर हे पुरस्कार आहेत की युद्ध काळात जे काय आपले सैनिक जी काय सेवा बजावतात किंवा असामान्य असं धैर्य दाखवतात तर त्या युद्ध काळातल्या दाखवलेल्या सैन्यानं जे काय धाडस आहे किंवा त्यांचं शौर्य आहे तर त्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं। कोणतं परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र। आणि त्याच्यामध्ये आणखीन एक आहे शांतता काळात जे काय आपल्याकडं सैन्य असेल, पोलीस असतील किंवा सामान्य नागरिक असतील ते जे लोक आपलं धैर्य जे काय दाखवतात किंवा त्याच्याबद्दलचं जे कार्य उल्लेखनीय करतात तर अशा व्यक्तींना शांतता काळात कोणते पुरस्कार दिले जातात शौर्य तर त्याच्यामध्ये बघा अशोक चक्र, त्याच्यानंतर आहे कीर्ती चक्र, त्याच्यानंतर आहे शौर्य चक्र। हे काय केले जातात शांतता काळामध्ये दिले जातात। आणि युद्ध काळात दिले जाणारे वीर चक्र आहेत ते फक्त सैनिकांना दिले जातात। आता हे जे आपण आज जे पाहणार आहोत ते आहेत नागरी पुरस्कार। आणि नागरी पुरस्कारामध्ये सर्वोच्च आहे आपला भारतरत्न। आता या भारतरत्न पुरस्काराबद्दल काय दिसतं तर 1954 पासून भारतरत्न पुरस्कार द्यायला सुरू झाला आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। आता भारतरत्न पुरस्कार सुरुवातीला पहिला कोणाला मिळाला असेल तर त्यामध्ये कोण होते सी राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्याच्यानंतर सी.व्ही. रमन या तिघांना काय करण्यात आला होता पहिला भारतरत्न दिला होता। आतापर्यंत 48 लोकांना भारतरत्न देण्यात आलेला आहे। किती लोकांना देण्यात आले 48 लोकांना। आता यामध्ये आपल्याला दिसतो सगळ्यात तरुण कोण आहे सचिन तेंडुलकर ज्याला वयाच्या 40व्या वर्षी भारतरत्न मिळाला होता। सगळ्यात वयोवृद्ध कोण आहे तर ते आपल्याला दिसतात महर्षी कर्वे ज्यांना 100व्या वर्षी देण्यात आला होता। त्याच्यानंतर काही अशी लोक दिसतात की जी परदेशातले आहेत पण त्यांना आपण आपला सर्वोच्च नागरी सन्मान दिलाय। जसं 1987 मध्ये खान अब्दुल गफ्फार खान यांना काय करण्यात आला होता भारतरत्न देण्यात आला होता। ते पहिले परकीय व्यक्ती होते आणि याच्यावरती सुद्धा आयोगानं काय केलं होतं प्रश्न विचारला होता। त्याच्यानंतर नेल्सन मंडेला असतील त्यांनाही आपण काय करण्यात आला भारतरत्न दिला होता 1990 मध्ये। आता भारतरत्न हा पुरस्कार दरवर्षी देतातच असं नाही, सरकारनं बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये काय केलं दिसतो गॅप टाकलेला दिसतो। आता लास्ट टाइम जे भारतरत्न दिले होते ते 2019 मध्ये दिले होते। आणि त्या 2019 मध्ये बघा नानाजी देशमुख असतील, त्याच्यानंतर भूपेन हजारिका असतील आणि प्रणव मुखर्जी असतील या तिघांना लास्ट टाइम दिला होता 2019चा भारतरत्न। त्याच्यानंतर भारतरत्न काही घोषित झालेले नाहीत। आता भारतरत्न प्राप्त व्यक्ती असतो तर आपल्याकडे जी सरकारमार्फत अग्रक्रम तालिका दिली जाते तर त्याच्यामध्ये 7अ असा त्यांचा क्रमांक असलेला आपल्याला दिसून येतो। आता या वर्षी 2023 मध्ये भारतरत्न दिलेले आहेत का तर भारतरत्न दिलेले नाहीत। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की दुसऱ्या नंबरचा नागरी पुरस्कार आहे कोणता पद्मविभूषण, तिसऱ्या नंबरचा येतो पद्मभूषण आणि चौथा येतो पद्मश्री। आता हे तीनही नागरी पुरस्कार जे आहेत तर या पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये झालेली दिसते। आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की याचं नामकरण 55 साली झालं पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री। त्याच्या अगोदर त्याला पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग असं म्हटलं जात होतं।
आता हे पुरस्कार जे आहेत ते विविध क्षेत्रात ज्या लोकांनी असामान्य कार्य केले त्यांच्यासाठी दिलं जातं. मग ते कला, क्रीडा, साहित्य, वैद्यकीय, राजकीय असेल, नागरी सेवा असेल, अशी भरपूर क्षेत्र आहेत, त्यांच्यामधल्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. आता या पद्म पुरस्कारामध्ये खंड सुद्धा पडलेला आपल्याला दिसतो. 1978 1979 हे एक वर्ष होतं. या वर्षात पहिला खंड पडला होता आणि त्याच्यानंतर 1992 ते 1997 या काळातही या पुरस्कारामध्ये काय पडलेला दिसतो, खंड पडलेला आपल्याला दिसून येतो. आता हा जो पुरस्कार आहे पद्म पुरस्कार, त्याच्यामध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार बघा अपवादात्मक आणि प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो. तर पद्मभूषण हा पुरस्कार उच्च दर्जाच्या प्रतिष्ठित सेवेसाठी दिला जातो. आणि पद्मश्री जो आहे तर तो काय केला जातो, तर एखाद्या व्यक्तीनं प्रतिष्ठित काम केलं असेल तर त्यातल्या त्याच्या सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार आपल्याला दिलेला घोषित होतो. आता दरवर्षी पद्म पुरस्कार मात्र काय होतात, घोषित होतात. जसं 2023 मध्ये सुद्धा हे जे पद्म पुरस्कार आहेत ते काय झाले दिसतात, घोषित झाले दिसतात. आता त्यातले काही प्रमुख विजेते आपण बघणार आहोत. हे त्याचे जे छायाचित्र आहेत, जसं बघा भारतरत्न प्राप्त व्यक्तीला पिंपळाच्या पानाचा आकाराचं एक हे दिलं जातं पदक. त्याच्यानंतर हे पद्म पुरस्कार विजेते असतात तर त्यांना सुद्धा काय केलं जातं, राष्ट्रपतींची सही असलेली सनद आणि त्यासोबतच काय केलं जातं, पदक ही दिलं जातं. ही त्याची छायाचित्र आहेत. ओके, आता बघा 2023 चे सुरुवातीला आपण पद्मविभूषण विजेते बघू. 2023 चे काय करू, पद्मविभूषण जो दुसऱ्या नंबरचा आपला नागरी सन्मान आहे तर तो पाहू. आता पद्मविभूषण 2023 मध्ये 6 लोकांना देण्यात आलेला आहे. किती, 6. आणि त्या 6 मध्ये 3 मरणोत्तर आहेत आणि 3 सध्या जी काही लोक आहेत कार्यरत त्यात त्यांना देण्यात आलंय. आणि त्यातलं पहिलं नाव आहे बघा बालकृष्ण दोशी. कोण आहेत, बालकृष्ण दोशी, जे एक वास्तू विशारद असलेले आपल्याला दिसतात. काय ते, वास्तू विशारद, आणि जे गुजरात राज्याचे येतात तर त्यांना पद्मविभूषण हा मरणोत्तर देण्यात आलेला आहे. काय करण्यात आलेला आहे, मरणोत्तर देण्यात आलेला आहे. वास्तुशास्त्रामध्ये किंवा वास्तू निर्मितीमध्ये यांचं योगदान खूप मोठं आहे. जसं नुकतंच 2022 मध्ये यांना ब्रिटनची जी राणी आहे, राणी एलिझाबेथ द्वितीय, यांच्याकडून रॉयल गोल्ड मेडल दिलं जातं. तर ते रॉयल गोल्ड मेडल 2022 मध्ये यांना मिळालेलं आपल्याला दिसतं. किंवा वास्तू विशारद या क्षेत्रातला सर्वोच्च मानला जाणारा नोबेल सारखा पुरस्कार आहे प्रित्झर पुरस्कार. कोणता आहे, प्रित्झर पुरस्कार. तर तो 2018 मध्ये यांना मिळाला होता. कोणता, प्रित्झर पुरस्कार जो आहे. तर हा पुरस्कार वास्तुशास्त्राचा नोबेल म्हणला तर तो बालकृष्ण दोशींना मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरं नाव दिसतं बघा झाकीर हुसेन, जे कला क्षेत्रातले आहेत आणि ते आपल्याला दिसतात महाराष्ट्रातले आहेत. कुठले आहेत ते, महाराष्ट्रातले आहेत. आता झाकीर हुसेन प्रसिद्ध तबला वादक, संगीत दिग्दर्शक असलेले दिसतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी जे त्यांचं त्या कला क्षेत्रातलं जे काम आहे ते केलेलं आहे. 1988 मध्ये झाकीर हुसेन यांना काय केलेलं दिसतो, पद्मश्री हा देण्यात आलेला दिसतो. हे 2 विजेते झालेत. याच्यानंतर पुढचे पद्मविभूषण विजेते कोण आहेत बघा, तर ते आहेत बघा SM कृष्णा. कोण आहेत, SM कृष्णा, जे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांना राजकीय कारकीर्द जे आहे त्यांचं किंवा राजकीय कार्य यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्मविभूषण. कोण आहेत, SM कृष्णा. आणि मुख्यमंत्री होते कर्नाटकचे 1999 ते 2004 या काळात काय होते, ते CM असलेले दिसतात कर्नाटकचे. आणि त्याचसोबत देशाचे संरक्षण मंत्री हे सुद्धा त्यांनी पद भूषवलेलं आहे. काय करण्यात, काय कोणतं पद भूषवलं आहे त्यांनी, देशाचं संरक्षण मंत्री पद. महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा ते राहिलेले आहेत. असे कोण, SM कृष्णा, यांना सुद्धा पद्मविभूषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं नाव आहे बघा दिलीप महालनोबिस, ज्यांना मरणोत्तर काय केलेलं आहे, तर आपण पद्मविभूषण दिलेलं आहे. आता दिलीप महालनोबिस हे वैद्यकीय क्षेत्रातली व्यक्ती आहेत आणि जे आपल्याला काय दिसतात, तर पश्चिम बंगाल राज्याचे आहेत. कोणत्या राज्याचे आहेत, पश्चिम बंगाल. आणि आपल्याकडं ORS हे जे आपल्याकडं औषध आहे किंवा जे आपण काय करतो डिहायड्रेशनच्या काळात वापरलं जाणारं आणि ORSचे जनक किंवा शोध ज्यांनी लावला असे कोण, तर ते आहेत बघा डॉक्टर दिलीप महालनोबिस, ज्यांनी 1971 मध्ये बांगलादेश मुक्ती युद्ध जे झालं होतं त्या काळात जे निर्वासित होते त्यांच्या छावण्यामध्ये जे काही लहान मुलं असतील किंवा वृद्ध लोक असतील किंवा अशक्त लोक असतील यांच्या संदर्भात जे काम आहे ते काम करत असताना त्यांनी ORSचा शोध लावला आणि 20व्या शतकातला एक महत्त्वाचा शोध म्हणून या ORSच्या शोधाला मांडलं जातं. असे कोण, दिलीप महालनोबिस, ज्यांना मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. रिसेंटलीच त्यांचं काय झालं दिसतं, ऑक्टोबर महिन्यामध्ये निधन झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे 2 व्यक्ती आहेत बघा कोण, तर ते आहेत एक मुलायम सिंग यादव. आता मुलायम सिंग यादव हे राजकीय क्षेत्रातले आहेत आणि जे UP किंवा उत्तर प्रदेश आपण ज्याला म्हणतो तर ते उत्तर प्रदेशचे असलेले आपल्याला दिसतात. उत्तर प्रदेशचे 3 वेळा ते मुख्यमंत्री होते.
काय होतं ते उत्तर प्रदेशचे 3 वेळा मुख्यमंत्री असलेले दिसतात. समाजवादी पार्टी ही त्यांची आहे. त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव हेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एका काळी होते. असे मुलायम सिंग यादव ज्यांना आपण नेताजी या नावाने ओळखतो, तर त्यांना सुद्धा पद्मविभूषण हा पुरस्कार दिलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे बघा श्रीनिवास वर्धन. कोण आहेत? श्रीनिवास वर्धन. आता हे कोण आहेत? तर हे विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. कोणत्या क्षेत्रातील आहेत? विज्ञान अभियांत्रिकी या क्षेत्रातली ते असलेले आपल्याला दिसून येतात. आता यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर ते प्रसिद्ध भारतीय अमेरिकन गणित तज्ज्ञ आहेत. हे काय सध्या अमेरिकेत राहतात, पण ते भारतीय वंशाचे आहेत आणि गणित तज्ज्ञ असलेले दिसून येतात. त्यांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? आपण पद्मविभूषण हा पुरस्कार दिलाय. आता मुलायम सिंग यांना मुळात मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे. काय करण्यात आलेला आहे? मरणोत्तर देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यानंतर पुढचा भाग आहे तो आहे पद्मभूषण. काय बघायचं आपल्याला? पद्मभूषण. आता पद्मभूषण पुरस्काराबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला बघा 2023 मध्ये जे काही पद्मभूषण देण्यात आलेले आहेत, तर एकूण 9 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. किती लोकांना? 9 व्यक्तींना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातली 2 आहेत. महाराष्ट्रातले 2 व्यक्ती असले दिसतात. त्यामध्ये पहिलं नाव आहे दीपक धर. कोण आहेत? दीपक धर. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातले ते आहेत. कोणत्या क्षेत्रातील आहेत? विज्ञान आणि अभियांत्रिकी. आणि कोणत्या राज्यातून येतात? महाराष्ट्र राज्यातून येतात. आणि यांच्यावरती नुकतीच झालेली जी 5 नोव्हेंबरला गट क ची पूर्वपरीक्षा होती, त्याच्यामध्ये यांच्यावरती प्रश्न आला होता. कारण 2022 मध्ये यांना बोल्ट्झमन नावाचा जो भौतिकशास्त्रातला सर्वोच्च सन्मान आहे, तर तो या दीपक धर यांना मिळाला होता. त्यांना आता कोणता दिलाय? पद्मभूषण हा दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे बघा सुमन कल्याणपूर. ज्या कला क्षेत्रातल्या आहेत, एक महत्त्वाच्या गायिका, आणि आपल्याला असं दिसतं की त्या महाराष्ट्राच्या या आहेत. त्यांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे? पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही प्रसिद्ध अशी गाणी सुमन कल्याणपूर यांनी म्हटलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढची नाव आहेत बघा, ते मध्ये सुधा मूर्ती. आता हे नाव परिचित आहे तुम्हाला. इन्फोसिसचे जे नारायण मूर्ती आहेत यांच्या पत्नी सुधा मूर्ती हे आपल्याला माहिती आहेत. तर सुधा मूर्ती यांना समाजसेवा यामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्या कामासाठी त्यांना देण्यात आलेलं आहे. कोणत्या क्षेत्रातल्या त्या? समाजसेवा. आणि त्या मुळात आहेत कुठल्या? कर्नाटकच्या. इन्फोसिस फाउंडेशन स्थापन केले, त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. लेखिका प्रसिद्ध आहेत, त्या प्रमुख वक्त्या सुद्धा असलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा कोण? सुधा मूर्ती आहेत. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे बघा कुमार मंगलम. कोण आहेत? कुमार मंगलम. व्यापार उद्योग क्षेत्रातले हे आहेत. आणि आपल्याला असं दिसतं की कुमार मंगलम जे आपण काय म्हणू की आदित्य बिर्ला ग्रुप जो आहे, तर आदित्य बिर्ला ग्रुपचे एक प्रमुख अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष. दानशूर व्यक्ती म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखतो. आणि ते महाराष्ट्रातले आहेत. कोणत्या राज्यातून येतात? महाराष्ट्र राज्यातून येतात. असे कोण? कुमार मंगलम. यांना सुद्धा काय करण्यात आलंय? पद्मभूषण दिलंय. त्याच्या पुढचं नाव आहे एस.एल. भैरप्पा. आता एस.एल. भैरप्पा हे साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातले आहेत. कोणत्या क्षेत्रातले आहेत? साहित्य आणि शिक्षण यातल्या त्यांच्या कामासाठी त्यांना पद्मभूषण दिलंय. कर्नाटकचे आहेत ते. कोणत्या राज्याचे आहेत ते? कर्नाटक राज्याचे असलेले दिसतात. त्याच्या पुढचे काही विजेते हे आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये बघा वाणी जयराम. आता वाणी जयराम कोण आहेत? तर कला क्षेत्रातल्या गायिका आहेत आणि त्या तामिळनाडूच्या गायिका दिसतात. त्याच्यानंतर पुढचं नाव आहे बघा स्वामी चिन्नम्मा जी.आर. स्वामी चिन्ना जी.आर. आता हे सुद्धा अध्यात्म क्षेत्रातले आहेत आणि तेलंगणाचे असलेले दिसतात. त्याच्यानंतर कपिल कपूर. आता हे कपिल कपूर कोण आहेत? तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातले दिल्लीचे आहेत. कोणत्या? साहित्य आणि क्षेत्रातील आहेत. दिल्लीमध्ये त्यांचं हे काम असलेलं दिसतं. आणि त्याच्या पुढचे आणखीन एक व्यक्ती आहेत 9वे. तर ते 9वे व्यक्ती आहेत कमलेश डी पटेल. कोण आहेत? कमलेश डी पटेल. आता हे कमलेश डी पटेल अध्यात्मातले आहेत आणि तेलंगणाचे असलेले आपल्याला दिसतात. अशी ही व्यक्ती आहेत बघा, ज्याच्यामध्ये आता फक्त एक चेंज होता की वाणी जयराम या तामिळनाडूच्या कला क्षेत्रातल्या गायिका असलेल्या आपल्याला दिसून येतात. हे झाले पद्मभूषण. आता आपल्याला बघायचे आहेत पद्मश्री. आता 2023 मध्ये जे पद्मश्री देण्यात आलेत पुरस्कार, तर हे पद्मश्री पुरस्कार टोटल 91 देण्यात आलेले आहेत. पद्मश्री पुरस्कार किती देण्यात आले आहेत? 91. आणि त्यामधले महाराष्ट्रातले किती आहेत? तर महाराष्ट्रामधले 8 व्यक्ती हे पद्मश्री विजेते असलेले आपल्याला दिसून येतात. त्यातली काही महत्त्वाची नावं आपण बघणार महाराष्ट्रातली. जसं बघा परशुराम खुने हे कला क्षेत्रातले आहेत. रवीना टंडन ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे कला क्षेत्रातले आहेत. भिकूजी इदाते की जे समाजसेवेसाठी त्यांना देण्यात आलेलं आहे. प्रभाकर मांडे ज्यांनी शिक्षणामध्ये काम केलेलं दिसतं. गजानन माने ज्यांनी समाजसेवा केलेली आहे. किंवा रमेश पतंगे जे साहित्य क्षेत्रातले एक महत्त्वाचे आहेत.
आहेत. आणि त्याच्यानंतर कुमी नरिमन वाडिया की ज्यांनी समाजसेवा केलेली आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट नाव आहे राकेश झुंझुनवाला, ज्यांना आपण शेअर मार्केटमध्ये बिग बुल या नावाने ओळखतो. आकाशा एअर नावाची जी यांची कंपनी आहे, असे राकेश झुंझुनवाला यांना मरणोत्तर काय केलेलं आहे, पद्मश्री दिलेला आहे. आता इतर काही पद्मश्री विजेते सुद्धा आहेत, कदाचित त्यांची सुद्धा नावं आपल्याला आयोग विचारू शकतो. जसं अलीकडे एक नाव चर्चेत होतं, एम किरवाणी. कोणतं नाव आहे, एम किरवाणी. हे कला क्षेत्रातले आहेत बघा, आणि एक संगीतकार असलेले दिसतात की जे आंध्र प्रदेशचे आहेत. आणि अलीकडे जे गोल्डन ग्लोबमध्ये आणि ज्यानं पुरस्कार मिळवलं असं गाणं की ज्याला त्यांनी म्युझिक दिलेलं आहे आणि ऑस्करसाठी नॉमिनेशन झालेलं आहे, जे नाटू नाटू गाणं आहे RRR चित्रपटातलं, तर त्याचे हे संगीतकार कोण, एम किरवाणी. तर यांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, पद्मश्री दिलेला आहे. त्याच्यानंतर जोधैया बायगा अशा ज्या मध्य प्रदेशच्या आहेत की ज्यांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला होता, त्यांना सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, पद्मश्री देण्यात आलेला आहे. जोधैया बायगा ज्या कुठल्या आहेत, मध्य प्रदेशच्या असलेल्या दिसतात. कला म्हणजे त्यांनी चित्रकलेमध्ये त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर बघा हिराबाई लोबी. कोण आहेत, हिराबाई लोबी की ज्यांनी समाजसेवा केल्या, गुजरातच्या आहेत. आदिवासी जे काही समुदाय आहे गुजरातमधला, तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या त्या हिराबाई आहेत. नाव फक्त एक लक्षात ठेवा त्यांचं, काय नाव आहे, हिराबाई लोबी. गुजरातच्या आहेत आणि आदिवासी समाजासाठी त्यांनी काम केलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर रामकुई वांगंबे जेनी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, रामकुई जेनी. रामकुई जेनी. आता हे रामकुई जेनी कोण, तर आपल्याला सामाजिक सेवेसाठी आसाममधले व्यक्ती आहेत. सेंद्रिय शेतीसाठी त्यांनी काय केलं दिसतं, काम केलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचे आणखी एक नाव लास्ट येतं बघा, तुलराम उप्रेती. काय नाव आहे, तुलराम उप्रेती. हे एक नाव लक्षात ठेवा, कदाचित हे नाव विचारलं जाण्याची शक्यता जास्त आहे की जे कृषी क्षेत्रातले आहेत, सिक्कीमचे आहेत. जैविक शेतीसाठी त्यांनी काय केलं दिसतं, काम केलं आपल्याला दिसून येतं. ओके, अशा पद्धतीची ही लोक आहेत की ज्यांना सरकारनं काय केलेलं आहे, पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आपल्याला दिसतं. आता या घटकावर यापूर्वी सुद्धा आयोगानं काय केलेलं आहे, प्रश्न विचारले आहेत. जे प्रश्न कोणत्या स्वरूपात आहेत हे आपण आता बघणार आहोत. जसं बघा, आयोगाचा एक प्रश्न आला होता की संयुक्त गट क 2019ची जी परीक्षा होती, पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये आलेला प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आयोगाने विचारलेलं आहे बघा, 3 वाक्य दिलेले आहेत आणि त्यामध्ये विचारलेलं आहे, योग्य कथन ओळखा. तिजनबाई अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण मिळाला, तर हे विधान बरोबर होतं. दुसरं विधान होतं, धरमपाल गुलाटी बचेंद्री पाल यांना पद्मभूषण मिळाला, तर हेही बरोबर होतं विधान. तिसरं विधान हे चुकीचं होतं की यस थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण नाही, तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. कोणता मिळाला होता, पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे तिसरं विधान चुकीचं आहे. आणि चौथं विधान बरोबर होतं की मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पद्मश्री देण्यात आलेला आहे. म्हणजे ABD हे उत्तर काय होतं, बरोबर होतं. आयोग याच्यामध्ये काय करतो, तर आपल्याला फसवत असतो, पद्मभूषणच्या जागी पद्मविभूषण करून देत असतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बघा, पुढचा पुरस्कार म्हणजे जोड्या लावा टाईप आला होता प्रश्न की ज्याच्यामध्ये पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि त्याच्यामध्ये काय करायचं, त्यांची क्षेत्र विचारली होती, कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत. जसं बघा, आपण असं म्हणू, जे काय अरविंद पारिक आहेत ते कला क्षेत्रातले होते, R नागास्वामी होते पुरातत्व. म्हणजे एखाद दोन जरी नावे आपल्याला माहित असतील तरी जोडी लागते. जसं A साठी काय येतं, 3 नंबरचा ऑप्शन येतो आणि C साठी 2 नंबरचा ऑप्शन. याच्यावरून आपल्याला हा पर्याय काय होतो, मिळतो आणि त्याच्यात आपल्याला आन्सर हे पटदिशी मिळून जातं. म्हणजे सगळीच नावं आपल्याला माहित असावीत का, नाही. जी काही महत्त्वाची थोडीफार नाव आहेत ती जरी माहित असली तरी सुद्धा आपण काय करू शकतो, प्रश्न टॅकल करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, इस्रोचे माजी अध्यक्ष उडपी रामचंद्र राव यांना कोणता पुरस्कार 17 मध्ये मिळाला होता, तर त्यांना मिळाला होता पद्मविभूषण. तर आयोगाने तो लगेच प्रश्न विचारला. तसं आणखीन एक विचारलं होतं, PA संगमा, जग्गी वासुदेव यांना पद्मविभूषण मिळाला. त्याच्यानंतर विराट कोहली आणि साक्षी मलिक यांना पद्मभूषणद्वारे सन्मानित करण्यात आलं. आता हे विधान चुकीचं होतं. आप्पा धर्माधिकारी, निवेदिता भिडे यांना पद्मश्री मिळालं, हे विधान बरोबर होतं. म्हणजे अयोग्य कथन ओळखलं होतं, तर ते फक्त ब होतं, 2 नंबरचा ऑप्शन होता त्याच्यामध्ये. अशा पद्धतीचे प्रश्न आणखीनही आहेत जे आयोगाने विचारलेले दिसतात. तर आयोगाला काय अपेक्षित आहे, त्याच्या अनुषंगाने झालेल्या प्रश्नांचा अभ्यास करून आपण काय करतो, आपलं एक नवीन पुस्तक जे यापूर्वी आपण संक्षिप्त चालू घडामोडी या नोट्स नावाखाली आणत होतो, तर तेच पुस्तक आपण काय करतो, त्या नोट्स आपण पुस्तक स्वरूपात आणत आहोत, ज्याला आपण लास्ट अवर रिव्हिजन असं म्हटलेलं आहे. लवकरच ते आपल्याला काय होईल, संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होईल. जर आपल्या कोणाला त्या संदर्भात काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी कॉल करू शकता आणि आपले असेच व्हिडिओ हे या सिरीजद्वारे पुढे येत राहतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा, लाईक करा त्याला आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.